नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी खास तुमच्यासाठी सेंटेन्स ऑफ डेली यूज म्हणजे दैनंदिन उपयोगात येणारे वाक्य पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान वाक्य आहेत आणि अगदी सोपे आहेत, तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला इंग्लिश बोलायला नक्की शिकवतील. कृपया शांत रहा. या प्रश्नाला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? कीप मम प्लीज. हे असे छोटे छोटे वाक्य आहेत जे तुम्हाला दररोजच्या वापरामध्ये आपण जसे मराठी बोलतो तसे तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. खूप छान आहेत. ते जेवण करत नव्हते. या वाक्याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो? दे वेर नॉट ॲट द मेल टेबल. या पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. मराठीमध्ये जे वाक्य दिले आहेत तेच वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत, म्हणजे इंग्लिशमध्ये ते वाक्य आपण कसे बोलायचे हे शिकतो. आता माझी पाळी आहे. हे एक वाक्य आहे. या वाक्याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो? इट इज माय टर्न नाव. म्हणजे आता माझी पाळी आहे. या पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. हा वेळ जो आहे तो तुम्हाला लिहून घेण्यासाठी दिलेला आहे. वाईट सोबती टाळा. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? अवॉइड बॅड कंपनी. अवॉइड बॅड कंपनी. या पद्धतीने आपण बोलायचं आहे. कॉफी अत्यंत गरम आहे. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो? कॉफी इज प्रिटी हॉट. म्हणजे कॉफी अत्यंत गरम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण हे वाक्य इंग्लिशमध्ये बोललो. मी नाश्ता केला नाही. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय हॅव टेकन माय ब्रेकफास्ट. या पद्धतीने बोलायचं आहे. तुम्ही हे वाक्य वेळ खूप दिलेला आहे. तुम्ही हे वाक्य लिहून सुद्धा घेऊ शकता. तू खरोखरच मूर्ख आहे. हे वाक्य आपण मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचे? यू आर रिअली अ फूल. या पद्धतीने बोलायचे आहे. प्रत्येक गोष्टीची सीमा असते. हे वाक्य आहे. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये या पद्धतीने बोलायचे आहे. देअर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. जेवण तयार आहे का? हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? इज डिनर रेडी. म्हणजे जेवण तयार आहे का? हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोललो. इज डिनर रेडी. वाक्य लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलणं अगदी सोपं होऊन जाईल. नाही, मी दुपारचे जेवण घेऊ इच्छित नाही. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? तर नो आय डू नॉट वॉन्ट टू हॅव माय लंच. कसे बोललो आपण? नो
आय डू नॉट वॉन्ट टू हॅव माय लंच. या पद्धतीने बोलायचे आहे. कठोर मेहनत यशस्वीतेची किल्ली असते. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? हार्ड वर्क इज द की ऑफ सक्सेस. या पद्धतीने बोलायचे. म्हणजे कसे हे वाक्य अगदी सोपे आहेत. आपण दैनंदिन वापरात हे वाक्य सहज बोलून जातो. इंग्लिश शिकायचे असेल तर हे वाक्य आपल्याला मराठी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे या व्हिडिओमध्ये आहे. उद्या शाळा बंद राहतील. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये द स्कूल विल रिमाइन क्लोज टुमारो असे बोलायचे आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला खूप वाक्य आहेत जे इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ अत्यंत बहुमूल्य आहे. हे वाक्य कसे म्हणायचे? टाइम इज मनी. इंग्लिशमध्ये असं बोलायचे आहे, टाइम इज मनी. वेळ तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी? हे वाक्य आपल्याला जर एखाद्याला आपल्याला विचारायचे इंग्लिशमध्ये की तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात, ते आपण इंग्लिशमध्ये कसे विचारणार? आर यू व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन? इंग्लिशमध्ये या पद्धतीने विचारायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मला याची अपेक्षा नव्हती. मला याची अपेक्षा नव्हती हे वाक्य आपणाला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? आय डिड नॉट एक्सपेक्ट इट. या पद्धतीने बोलायचे. वेळ खूप दिलेला आहे, वाक्य पूर्ण लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. ती चांगल्या स्वभावाची महिला आहे. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? शी इज अ वुमन ऑफ गुड नेचर. मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बोलायचे? हार्ड वर्क नेवर गोज वेस्ट. तुम्हाला हे घर कसे वाटले? हे इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? हाऊ हॅव यू लाईक दिस हाऊस? तुम्ही जगा अथवा मरा, मला त्याच्याशी काय? तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? व्हॉट टू मी वेदर यू लिव्ह ऑर डाय. हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने बोलू. माझी मुले इतकी खोडकर नाहीत जितकी तुमची. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सफर करायचे?
My kind are not as mature as your are. तुम्ही मला बोलावले होते का? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसा विचारायचा? हॅड यू आस्क्ड फॉर मी? या पद्धतीने विचारायचा. मी जाऊ हे आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? मे आय गो? या पद्धतीने. WH क्वेश्चन्स पण आपण SS भाग्यश्री चॅनलवर पाहू शकता. खूप छान प्रकारे मी WH क्वेश्चनचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही मी सुद्धा येऊ हे आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? मे आय कंपनी यू? या पद्धतीने बोलायचे आहे. मी आणू हे आपण कसे विचारणार इंग्लिशमध्ये? शुड आय ब्रिंग इट? या पद्धतीने विचारायचे आहे. WH क्वेश्चन पण खूप छान वाक्य आहेत, जे मी इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला आवडतील. समजलात हे आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डू यू अंडरस्टँड? या पद्धतीने. साहेब आतमध्ये आहेत का? हे आपण इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? इज द बॉस इन? या पद्धतीने. तो कोण आहे? हे आपण इंग्लिशमध्ये कसे विचारणार? हु इज ही? म्हणजे तो कोण आहे. सोपे वाक्य आहेत. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही कुठे होता? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसं विचारायचं? वेर यू वेर? तुम्ही कुठे होता? वेर यू वेर? केव्हा आलात? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये या पद्धतीने विचारायचा आहे. वेअर डिड यू कम? ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा व तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलता येईल. तुम्ही रागावलात हे जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर आर यू अँग्री? या पद्धतीने बोलायचे. तुम्ही जाणार नाही ते आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. want to go?
तुम्हाला माहीत आहे. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डू यू नो? या पद्धतीने. आज सुट्टी आहे का? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसा विचारायचा? इज इट हॉलिडे टुडे? इज इट हॉलिडे टुडे? म्हणजे आज सुट्टी आहे का? खूप सोपे सोपे वाक्य आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही एक काम कराल का? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसा विचारायचा? विल यू डू वन थिंग? या पद्धतीने विचारायचं आहे. विल यू डू वन थिंग म्हणजे तुम्ही एक काम कराल का असा अर्थ होतो. सुरू करा. तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल की सुरू करा आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बोलाल? प्लीज बिगिन विथ या पद्धतीने. रस्ता बंद का आहे? हा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारायचा? वाय डिड द रोड क्लोज्ड? या पद्धतीने विचारायचं आहे. तुम्ही अगोदर का नाही गेलात? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसा विचारायचा? वाय डिड नॉट यू गो इयरली? तुम्ही त्रास का करून घेत आहात? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कसा विचारायचा? वाय डू यू ट्रबल युअरसेल्फ? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील इंग्लिश बोलण्याची भीती कायमची दूर होईल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून तर पहा. तुमची भीती, इंग्लिश बोलण्याची भीती नक्की जाईल. आपण केव्हापासून येथे आहात? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीने विचारायचा? सिन्स व्हेन यू हॅव बीन हिअर? म्हणजे आपण केव्हापासून येथे आहात? मराठी वाक्य इंग्लिशमध्ये या पद्धतीने ट्रान्सफर करायचे आहे. तुम्ही त्यांना केव्हा भेटाल? हा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये कसे विचारणार? व्हेन विल यू सी हिम? या पद्धतीने विचारायचं आहे. आता पुन्हा केव्हा भेट होईल? हे प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचा आहे. When shall we meet again? तुम्ही आमच्या येथे केव्हा याल? हा प्रश्न इंग्लिशमध्ये When will you pay a visit to us? हे सज्जन कोण आहेत? हा प्रश्न इंग्लिशमध्ये Who is this gentleman? म्हणजे हे सज्जन कोण आहेत? हे इंग्लिशमध्ये ट्रान्सफर. Who is this gentleman? तुम्ही कुठे भेटाल? हा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारायचा आहे.
वेअर विल यू मीट म्हणजे तुम्ही कुठे भेटाल असा अर्थ होतो. वेअर विल यू मीट. येथे सर्वात चांगले हॉटेल कोणते आहे? हे विचारायचे असेल तर इंग्लिशमध्ये कसे विचारायचे? विच इज द बेस्ट हॉटेल हिअर? तेथे कोण जाते? हे इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? हू गोज देअर म्हणजे तेथे कोण जाते. हू गोज देअर. आपण कोण आहात? हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचा आहे. तर हू आर यू या पद्धतीने विचारायचं. Thanks for watching my video and subscribe my channel. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओ.